दररोजच्या जीवनामध्ये संवाद हा असतोच. घरातील व्यक्तींशी, घराबाहेरील व्यक्तींशी, ओळखीच्या व्यक्तींशी. आपण ज्या ठिकाणी जात असतो, समारंभ असेल, आपला प्रवास असेल, कॉलेज असेल, शाळा असेल, कोणत्याही ठिकाणी गेलो तर आपल्याला ओळखीचे व्यक्ती भेटत असतात. ओळखीच्या व्यक्ती यांच्याबरोबर आपण सहज संवाद साधत असतो. पण कधीकधी अनोळखी व्यक्तींबरोबर आपली ओळख होत असते. कोणत्या ना कोणत्या तरी कारणामुळे आपल्याला कोणती ना कोणती तरी गरज पडत असते. एकमेकांना काहीतरी सहाय्य म्हणून आपण त्यांच्याशी संवाद साधत असतो. त्यांच्याशी कोणत्या ना कोणत्या तरी पद्धतीने बोलत असतो. म्हणजे हेच की आपली माणुसकी आपण विचारात घेत असतो. पण अगदी आत्ताच्या हल्लीच्या परिस्थितीमध्ये आपल्याला तेवढी माणुसकी किंवा तेवढा अनोळखी व्यक्तींशी केलेला संवाद आपल्याला दिसून येत नाही. अगदी साधासा प्रसंग पण अत्यंत हलाखीची परिस्थिती असतानाही त्यांनी आपली माणुसकी सोडलेली नसते. प्रत्येक ना कोणत्या तरी गोष्टींमधून ते व्यक्ती जरी अनोळखी असली तरी अनोळखी व्यक्तींची मदत करणारी लोक पण आपल्या समाजात आहेत. आपण अशा वेळी हजारदा विचार करत असतो, इतरांना काय बोलवायचं असं म्हणतो. पण आजही साध्या सामान्य माणसांनी आपली माणुसकी, आपली संस्कृती टिकवून ठेवली आहे. नवीन काळाचं वारं सर्वत्रच शिरू लागलंय, पण माणुसकीचा झरा अजून तरी आटलेला नाहीये. आपण श्रीमंत होतो, पैसा येतो आणि समाजात प्रतिष्ठा वाढीला लागते. अशा वेळी आपला साधेपणा हरवू लागतो. कपडे बदलतात तसं आपलं वागणंही बदलत जातं आणि मग आपण सामान्य माणूस राहत नाही. मला कधी कधी ज्ञान तेथे मान या सुविचाराची विसंगतता जाणवू लागते आणि हसू येतं. कारण जिथं पैसा, संपत्ती, मोठं पद आहे त्यांचाच मान आहे. या सर्वात मला माणूस पण जास्त महत्त्वाचं वाटतं. कारण ती आपली पहिली आणि शेवटची ओळख असते. आपल्या बहुतांश परंपरा या माणूसपणाला खतपाणी घालणाऱ्या आहेत. आपल्या घरी कोणी आलं तर आपण त्यांना सन्मानानं बसवावं, पाणी देणं, सणसूद साजरी करताना आपल्या माणसांना बोलवणं, त्यांचा पाहुणचार करणं, या गोष्टी आपल्या माणूसपणाच्या परंपरा आहेत. आणि हल्ली या परंपरा हळूहळू लोप पावत आहेत. कोरोनाचा काळ असेल, लॉकडाऊनचा काळ असेल, ह्याला जास्त मारक ठरलेला आहे. कारण लॉकडाऊन असेल किंवा कोरोनाचा काळ, यापासून माणसं खूप म्हणजे खूपच दुरावली गेली. कोणी कोणाच्या घरी जात नाही. आपल्या घराच्या शेजारी कोणता माणूस राहतो, कोणत्या व्यक्ती राहतात, ही सुद्धा माहिती आपल्याला नसते. पण गावखेड्यांनी ह्या परंपरा आजही जपलेल्या आहेत. शहरे हळूहळू व्यावहारिक होत गेली आणि माणूस पण हरवत गेलं. खरं तर दोष त्यांचाही नाहीये. फसवणूक वाढली आणि माणसांवरचा विश्वास कमजोर पडत गेला. काळ बदलत जातील, माणसं बदलत जातील, पण माणूस पण जिवंत राहायला हवं. कारण तीच खरी आपली ओळख आहे. माणूस म्हणून उत्क्रांत होत असताना आपल्याला 2 गोष्टींचं वरदान या सृष्टीनं दिलंय. एक मेंदू आणि दुसरी माणुसकी, ज्याच्या बळावर हे जग टिकून आहे. अन्यथा स्वार्थ आणि सत्तेच्या हव्यासापोटी अनेक संहार जगभरात घडतच आहेत. पण तरीही माणूसपणाचा एक अंकुर मनामनात अजूनही जिवंत आहे आणि तोच जगाचं भलं चितत आहे.
जगातलं चांगुलपण त्यावर टिकलं आहे, म्हणून माणूसपण सुद्धा टिकलं आहे आणि ते माणूसपण पण टिकलं गेलं पाहिजे. स्वामी समर्थ या व्हिडिओमधून नेमका काय संदेश देऊ इच्छितात? तर नेमका अर्थ आहे की आपण एखाद्या माणसाकडे बघत असतो किंवा एखाद्या माणसाची आपण ओळख करत असतो, तेव्हा आपण त्याचा सन्मान, प्रतिष्ठा हे सर्व बघून आपण त्याच्याशी ओळख करत असतो, बोलत असतो, त्याला आपला मित्र मानत असतो. पण कधी हा विचार केला आहे का की जेणेकरून ज्या व्यक्तीकडे फक्त मान सन्मान आहे किंवा प्रतिष्ठा आहे, तो व्यक्तीच व्यक्ती आहे आणि जो गरीब आहे, ज्याच्याकडे सन्मान नाही आहे, प्रतिष्ठा नाही आहे, तो व्यक्ती नाही आहे, असं थोडीच आहे. मग अर्थ असा आहे की माणुसकी वागवण्यासाठी त्याची मानप्रतिष्ठा किंवा त्याचा सन्मान किंवा तो किती पैसे कमवतो हे आपण गृहीत धरू शकत नाही. माणूसपण आपल्याला टिकवायचं असेल तर तो व्यक्ती म्हणून किंवा एखाद्या व्यक्तीकडे आपण माणूस म्हणून बघणं हे पण महत्त्वाचं ठरतं. तरच आपल्यामध्ये आपण माणूसपण टिकवू शकतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.